नमस्कार, मी प्रमिला किचनमध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत करत आहे। तर आज आपण नवीन पद्धतीने असा मेदू वडा बनवणार आहोत। नवीन पद्धत म्हणजे काय? घरात असणारे जाडे किंवा पातळ पोहे त्याच्यापासून वडा बनवणार आहोत। कायम आपण उडदाच्या डाळीचाच मेदू वडा खाल्लेला आहे, तर आज आपण पोह्यांपासून मेदू वडा बनवणार आहोत। त्याच्यासाठी लागणारे साहित्य पाहूया। तर सर्वप्रथम आपण हे जाडे पोहे घेतलेले आहेत। तुम्ही ह्याच्या जागेवर पातळही घेऊ शकता। बारीक चिरून कांदा घेतलेला आहे, हिरवी मिरची बारीक ठेचून घेतलेली आहे आणि कोथिंबीर बारीक कापून घेतलेली आहे। ह्याच्यामध्ये तुम्ही अजून तुमच्या आवडीप्रमाणे गाजर, शिमला मिरची, भाज्या असतील आवडत असतील त्याही टाकू शकता। तर आता पहा, आपण हे जाड पोहे घेतले होते, हे 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत। असे चोळून चोळून खूप छान धुवून घ्या, त्याचा काळपटपणा निघून जातो। पहा, उडदाची डाळ घेतली असती तरी ती आपण 3 पाण्याने धुवून घेतो, तसेच पोहे पण स्वच्छ धुवून घ्या। पहा, मी 3 पाण्याने स्वच्छ पोहे धुवून घेतलेले आहेत। तर थोडंसं पोह्याच्या वरती येईल असं पाणी घालून 5 मिनिटासाठी आपण त्यांना भिजून ठेवणार आहोत। पहा, आता आपण सगळं पोह्यातलं हे पाणी काढून घेतलेलं आहे। पोहे छान भिजलेले आहेत। त्याच्यामध्ये तुम्ही कांदा घाला, हे बारीक कापलेली किंवा कुटलेली कशी तुम्हाला आवडेल तशी मिरची घ्या। थोडीशी कोथिंबीर घाला। थोडंसं बाइंडिंग येण्यासाठी हे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, अगदी 2 चमचेच घाला, खूप घालायचं नाही। त्यानंतर आलं लसणाची पेस्ट आवडत असेल तर घाला, नाही घातली तरीही चालेल। अर्धा चमचा हळद घाला। मी अर्धा चमचा लाल तिखट घेतलंय, तुमच्या चवीनुसार तुम्ही घेऊ शकता। पाऊण चमचा मीठ घेतलेलं आहे, तुम्हाला जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्त घातलं तरीही चालेल। आता हे आपण एकजीव करून घेणार आहोत। तर आता पहा, आपलं पीठ हे छान मळून झालेलं आहे। पीठ म्हणजे काय तर पोहे आणि घेतलेला कांदा वगैरे हे सगळं चांगलं एकजीव झालेलं आहे, त्याचा छान गोळा तयार झालेला आहे। आता आपण त्याचा वडा बनवणार आहोत। पहा, छान गोळाही तयार होतोय। मी तुम्हाला आता 2 वडे बनवून दाखवते आणि तळूनही दाखवते। खूप छान कुरकुरीत होतात, खायला पण खूप छान लागतात। चटणीची किंवा सांबाराची गरज नाही, कारण आपण त्याच्यामध्ये तिखट मीठ टाकलेलं आहे, म्हणून चटणी किंवा सांबाराची गरज नाही। पहा, आपलं तेलही छान तापलं होतं। ही तयारी करेपर्यंत मी एकीकडे तेल तापायला ठेवलं होतं। खूप गॅस फासही ठेवायचा नाही आणि खूप कमीही ठेवायचा नाही। पहा, आता मी ह्याप्रमाणे सगळे वडे बनवून घेत आहे। आता हे पहा, आपले वडे हे छान तळून झालेले आहेत। पहा, मी काढून दाखवते। पहा, रंगही खूप छान आला आहे। आता ह्याचप्रमाणे मी सगळे वडे तळून घेत आहे। तर आता हे पहा, पोह्याचे वडे आपले सगळे तळून खाण्यासाठी तयार झालेले आहेत। मी तुम्हाला एक वडाही मोडून दाखवते। पहा, किती कुरकुरीत झाला आहे, खूप छान झालेला आहे। आपली डिश तयार आहे। तर माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही मला कमेंट करून कळवा। माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत। थँक्यू।